इस आदमी की हालत देखो। कौन है ये आदमी, कहाँ से पकड़ के लाए है ये मजदूर को? केम कहूं छू, मारा पैसा मने पाछड़ आपी दो, હું બી માણસ છું, મહેનત કરું છું, તો તમે हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात बघा, सकाळची वेळ होती, माझी छान अशी देवपूजा आटपून झालेली होती. म्हटलं चला आज तुम्हाला माझं देवघर दाखवते. तर आज थोडंसं देवघराची साफसफाई पण केलेली आहे, कारण 5-6 दिवस झाले पूजा झालेली नव्हती, त्यामुळे सगळं काढून एकदा स्वच्छ केलं देवघर आणि त्यानंतर मग पूजा केली. त्यामुळे इथे बघा हा कोपरा जो असतो सामान ठेवलेलं असतं ते सगळं मी धुवायला काढलेलं. तर अशी आजची छान प्रसन्न माझी पूजा झालेली होती. आणि त्यानंतर आज महेशराव घरी होते, म्हणून मग आज काय काम काढलेलं तर माझी ही बेडची जी ट्रॉली आहे ती पूर्ण मी बाहेर काढली, तिला छान स्वच्छ करून घेणार आहे. आणि थोडंसं कलरिंगचं काम करायचं आहे. खूप वर्ष झाले, म्हणजे जवळजवळ 14-15 वर्ष झालेले आहे हा बेड घेऊन मला. तर त्यानंतर फक्त एकचदा मी याला वरच्यावरतीनं कलरिंग केलेलं होतं, पण खूप जास्त म्हणजे असं काढून प्रॉपर केलेलं नव्हतं. तर म्हटलं की आज आहेत महेशराव घरी, कधीपासून त्यांना सांगत होते की हे आपण काम करून घेऊया. थोडंसं ना रस्ट लागलेला होता. हा माझा जो बेड आहे ना तो लोखंडाचा आहे, मी बनवून घेतलेला आहे हा. तर खूप रफ अँड टफ आहे, पण त्याला थोडासा रस्ट लागलेला होता. तर म्हटलं प्रॉपर थोडंसं घासून वगैरे घेऊया आणि मग नंतर त्यावरती कलर करूया. ब्लॅक कलरच करायचा होता. तर महेशचं आधी चालू होतं की बाहेर कार्पेंटरलाच आपण बोलवून घेऊया, म्हणजे हे जे कामं जे करतात ना लोक ते, त्यांना बोलवून प्रॉपर ते करून घेऊया. पण मी म्हटलं की नाही, आपण पण हे घरी करू शकतो. आता घरी आहोत तर मी पण तुम्हाला मदत करेन. तर ट्रॉलीमधलं बघा जेवढा काही माझा पसारा होता, मागे मी ट्रॉलीचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही बघितलेला नसेल तर वरती कुठे ब्लिंक होत असेल आय बटन, तर नक्की बघा की माझ्या ट्रॉलीमध्ये मी कसं कसं अरेंज करून ठेवते. तर ते सगळं बाहेर काढलं आणि आता महेश आणि सोहम गेलेले आहेत बाहेर, याच्यासाठी जे काही सामान लागणार होतं ते घ्यायला गेलेले होते. तर इथे बघा त्या दोघांचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. जास्त नाही, ते त्याच्यावर स्क्रॅच पडता एवढं नका घासू. स्क्रॅच पडतीलच तिच्यावर, अति नका घासू ना, अति घासू नका ना. पण ते असे ते रस निघतो पूर्ण सिल्वर होऊन गेला, पण रस निघाला. सोमचं दाखव कसं घासलं. असू दे काय होत नाही, तुमच्या एवढं घासतं घास दाखव बेटा. अरे याने पूर्ण कलरच काढला नाही ना, पूर्ण कलर तर रस पण रस निघाला नाही ना, रस निघाले पाहिजे. रस निघायचं विचार करू शकतो. कशाला तूप तोडायचंय का ते नाही. आता या दोघांचं तिकडे काम सुरू होतं, म्हणून म्हटलं की मी पण माझं स्वयंपाकाचं काम पटकन आटपून टाकते. तर आज मी इथे ना भोपळ्याची भाजी बनवणार होती. आमच्या साईडला दाणे लावून भाजी करतात भोपळ्याची. तर भोपळा चिरून घेतला, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मी थोड्या वेळ भिजत घातलेली होती. तर त्याला छान 2-3 शिट्या करून घेणार आहे. आणि ग्रेव्हीवाली बनते ही भाजी, म्हणून त्याला दाणे लावून, म्हणजे आपले शेंगदाणे जे असते त्याची ग्रेव्ही असते. तर शेंगदाणे भाजून घेतले छान खरपूस. त्याच्यानंतर त्याच्यावर मिरच्या भाजून घेतलेल्या आहे, कच्च्या मिरच्या कधीच वापरायच्या नसतात. आणि त्याची कोथिंबीर, लसूण, अद्रक थोडंसं टाकून चटणी करून घेतली. आता इथे तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि जी चटणी वाटलेली होती ना ती याच्यामध्ये टाकलेली आहे. हा जो मसाला आहे ना तो मस्त भाजून घ्यायचा आहे, म्हणजे ही चटणी जी असते जितकी तुम्ही छान भाजणार ना तितकं छान त्याला म्हणजे तेल येतं छान. तर थोडंसं झाकण ठेवलेलं, कारण ते खूप उडतं मग. त्याच्यानंतर मग एकदा तयार झाला मसाला, त्याच्यानंतर जी भाजी मी शिजवून ठेवलेली होती ती टाकली आणि मीठ टाकलं. आता याच्यामध्ये पाणी आपण ग्रेव्हीनुसार कमी जास्त करू शकतो. लगेचच कणिक भिजवून ठेवलेली होती, म्हटलं पोळ्या पण करून घेऊया. जितक्या लवकर स्वयंपाक आटपेल ना तितक्या लवकर मग मी त्यांना मदत करायला मोकळी, म्हणून मग इथे माझे भाजी पोळी सगळ्या रेडी झालेला होता स्वयंपाक. आणि स्वयंपाक वगैरे माझा आटोपला आणि त्याच्यानंतर मग मी आले त्यांना मदत करायला. तर इथे जो काही डस्ट वगैरे खाली जमा झालेली होती ना कचरा, तो सगळा मी झाडू मारला आणि एका साईडला लावून दिला. हे बघ असं हे झालेलं, त्याच्यामुळे ते प्लेन लागत नाही. हे पण करायचं खालचं. कोणतं हे सगळं शेवटी करायचं. ते फक्त मधलं एका मधलं. आता ते उलट करू आणि तिकडे पूर्ण मारून देऊ. पण हे वाढू तर आधी गरज नाही. हे त्याचं मारवायचं. इथे काही नाही लावलं. तू काय कर रहा है? बघतोय. ब्रश एकच झालं असतं. एक जुना असेल आपल्याकडे बघ बरं. नाही
हाँ? इस आदमी की हालत देखो। कौन है ये आदमी? कहाँ से पकड़ के लाए है ये मजदूर को? मजदूर नाही हो, घरातले काम करायला मजदूर म्हणतात का? चल तिकडे सरका. हा कोणती झाली? तुमचं करायचं आहे का? हाँ, आज की कमाई 500 रुपये. किती किती कमाई किती? 500 रुपये का हमाली. 500 रुपये हमाली हे काम करायसाठी. आणि तुझे किती रेट आहे रे? माझी काही नाही. तू यांचा असिस्टंट आहे का? हाँ. वो तो मेरे को हेल्प कर रहा है. हेल्प कर रहा है आपको. कोणाला सांग? येस. आणि मी ते दुसरा ब्रश विचारते त्यांना असेल तर मग एका साईडने मी मदत करते. झालं माझा मी स्वयंपाक करतो. आटोपलाय. तू करतो पक्का? येस. You wanna try? झालंय ते परफेक्ट आता. कोपरा झाला नव्हता. तिकडचं कर. आणि माझे कामं आटपून झाल्यानंतर मी पण या दोघांना मदत करायला आले. तर एका कापडाने आधी मी ट्रॉली वगैरे पुसून घेतली. आणि हो, इथे माझ्याकडे एकच ब्रश होता तर मी शेजाऱ्यांकडून मागून आणला होता. त्यांच्याकडे सध्या कलरिंगचं काम म्हणजे झालेलं होतं तर म्हटलं यांच्याकडे असेल तर मग त्यांच्याकडून मी घेऊन आले होते. म्हटलं आपण तिघं मिळून हे काम करूया. एकच व्यक्तीने ते केलं ना तर एकतर तो थकतो पण आणि दुसरं म्हणजे पटकन पण होत नाही. मग म्हणतात ना एकापेक्षा दोन भले, म्हटलं दोघापेक्षा तीन भले. माझंही कामं झालेले होते तर म्हटलं मी सोहमला इथे करून दाखवत होते की कसं पटापट करायचं म्हणून, कसा ब्रश फिरवायचा वगैरे त्याला सांगत होते मी. आणि इथे आणखी एक गोष्ट मला मुद्दामून सांगावीशी वाटते. मला ना घरातल्या कुठलंही कामं करायला ना कधीच म्हणजे कुठलंही काम करायला मला कधीच लाज वाटत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की पुरुषांची कामं असतात, स्त्रियांनी का करायला पाहिजे. खरं तर कामं कुठलीही ही पुरुषांची किंवा ही स्त्रियांची असं नसतं. काम हे काम असतं आणि आपल्या घरातली कामं जी काही असतात ना ती आपल्याला जितकं जमत असेल तितकं आपण करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि दुसरं म्हणजे की ना कुठलंही काम आपण मिळून केलं ना तर ते पटकन होतं आणि एखाद्याच व्यक्तीवर त्याचा लोड येत नाही. म्हणजे एकाच व्यक्तीला ते करावं लागत नाही. आणि हा आमच्यासाठी ना एक फॅमिली थोडंसं टाईम स्पेंड असं म्हणू शकतो की महेश घरी नसतात, सोमची पण शाळा असते, आता सुट्ट्या आहेत तर ते दोघंही घरी आहेत तर म्हणून आम्ही छान टाईम स्पेंड करत होतो आणि कामं पण करत होतो. मस्ती मजाक आमचं चालूच होतं. ये देखिए हमारे घर में हो रहा है पेंटिंग का काम. आणि मुलगा आणि त्याची आई एकदम शिद्दतने पेंटिंग करताय, मेहनतीने. आणि सोम तर फार मेहनत घेत आहे. सोम इकडे बघ. हां, फार मेहनत. मम्मी असं वाटतंय की थोडासा टाइमपास करते पण काम थोडं फास्ट आहे. काम फास्ट आहे. मला एक सांगा, 500 रुपये रोजाने लावलं होतं तुम्हाला कामाला, तुम्ही म्हणते ना मला कामाला. माझ्या धंद्यामध्ये सेंदमारी केली आहे. थोडा 5 किलो मी करून घ्या. म्हणजे काय? म्हणजे काय? 300 असं नहीं, पैसा तो पूरा लूंगी मैं, पूरा. एक दिन का चलेगा? चला ते नीट लागलेलं नाही मला दिसतंय. इथून वाईट वाईट दिसतंय. कामं नीट करा. बडबड कमी करा. जरा कमी करा नाहीतर पैसे मिळणार नाही. बाहेरचे जे रॉड आहे त्यालाही लावा. अगर मुझे मेरा पैसा नहीं मिला तो आज का डिनर भी नहीं मिलेगा. धमकी धमकी. मारा पैसा म्हणे आपली दो. मारा पैसा तो मारा पैसा म्हणे आपी दो. बस मुंह को काय? थोडे काय नाही था मी सांगू पण मागत છું. હું કેમ કહું છું મારા પૈસા મને પાછળ આપી દો. હું બી માણસ છું, મહેનત કરું છું તો તમે મારા પૈસા મને આપી દો. આ નથી ચાલે. असं आमचं तुटकं मुटकं गुजराती. जमलं का नाव सांगा बरं. जमीस 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 जमीस. पूर्ण सांगू का जीववरती पण सोमदादाची मस्त मदत होते. सोमदादा पण आमचा. आज तर एक बेडचं पूर्ण काम करायचंच आहे कसंही करू. कम्प्लीट. काय म्हणता साहेब? करायचंच आहे पूर्ण. एक तर ट्रॉली झाली ना इकडची, ट्रॉली काढली बाहेर. ट्रॉली झाली पूर्ण. बेड राहिलाय. ब्रेडचं पूर्ण काय म्हणता याला, काय म्हणता महेशाला, घासायचं काम. घसाई लोक म्हणतील कोणती लँग्वेज वापरताय.
ते घसाईच म्हणतात ते मध्येच कारागीर. मराठी, मध्येच हिंदी, मध्येच गुजराती. घासाई म्हणतात ना त्याला, घसाई करतात ते म्हणतात. हे आम्ही असेही बाबा, आम्ही लोक जेव्हा आम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला मस्त असे कामं काढून घरामध्ये फॅमिली टाइम स्पेंड करतो. पैसे वाया घालवून खर्च करून घराला मढाई लावतो. पैसे कुठे वाया घातले? काय पैसे वाया घातले सांगा? आता तुम्ही बाहेर कार्पेंटरला दिलं असतं किती पैसे घेतले असते त्याने? ते तर आहे. मग आज तुम्ही घरी होते ना. आता 500 रुपये सामान आला, तुला 500 रुपये द्यावा लागतील. देईल मी. माझ्या घरची वस्तू तुम्ही चांगली करू. 500 रुपये का देईल मी? मी अर्ध काम केलेलं आहे. वा वा. तू घेशील असं मी म्हणालो. मी घेणार पण माझ्या घरचं काम तुम्ही परफेक्ट करून दिलं त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज माझ्या शब्दांना मान देऊन हे मोठं काम काढलं. कधीपासून म्हणते पण महेश रावांना सुट्टीच नसते, त्याच्यामुळे ते काम काही होत नव्हतं. फायनली आज तो दिवस आला की काढलं ते काम. इथे माझ्याकडे हा स्टूल आहे, तर त्याला पण मी कलर करून घेतला आणि अशा प्रकारे पूर्ण बेडला पण माझा कलर करून झालेला आहे. आणि खाली ना खूप जास्त घाण झालं होतं, कारण थोडाफार कलर हा खाली पडलेला होता. म्हटलं ठीक आहे ते आपण नंतर करूया. पण हे सगळं करता करता माझ्या कपड्यांवरती सुद्धा कलर लागला, पायाला, कपड्यांना, हाताना सगळीकडेच कलर झालेला आहे. तर आजचं हे जे काम आहे ना ते इथे डन झालेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही की किती कलर माझ्या कपड्यांना लागला तो. तर आता सगळं आवरता किती वेळ झालाय तर तुम्ही बघू शकता 2:15 झालेले आणि माझा अवतार बघा जरा. तर इथे सगळं काम झालेलं आहे करून. आणि थोडंसं आता खाली जे मी तुम्हाला दाखवलं थोडंसं घाण झालेली आहे तर ते क्लीन करायचं आहे. पण आता थोडंसं हे वाढू देऊ, बेडची ट्रॉली थोडीशी वाढल्यानंतर मग ते खालचं थोडं साफ करते मी. तर त्याच्यासाठी जे थिनर लागणार आहे ना ते कमी पडते. सो महेश आणि सोहम गेलेत आता बाहेर, ते घेऊन येणार आणि त्यानंतर मग मी ते सगळं क्लीन करणार. आणि हातांची पण वाट लागलेली, हे तर मी धुतले आता हात म्हणून. बघा नख बघा पूर्ण काळे झालेले आहेत. तर ते असं झालेलं आहे, कपड्यांची पण वाट लागली. तर ते सगळं साफ करते मी आता. त्याच्यानंतर झाडू, परत पोछा, सगळं आवरता संध्याकाळ होणार आहे. पण म्हटलं ठीक आहे. महेश म्हणत होते की फक्त ट्रॉलीचं काम काढलं होतं. ॲक्च्युली ट्रॉलीचे जे चाकं आहेत ना ते बदलवायचे होते. पण मग मी त्यांना म्हटलं की आज काढलेलीच आहे ट्रॉली, तुम्ही पण घरी आहात तर ते कलरिंगचं पण काम करून घेऊया. सो ते पण आज झालं. आणि मग म्हटलं की चला आता ते एवढं काढलेलं आहे तर बेड पण पूर्ण करून घेऊया. गेला तर गेला रातचा पूर्ण दिवस. सो असं करता पूर्ण दिवस झाला. मग ते काय एकदा पूर्ण काम झालं ना की मग नंतर परत करायचं हे नको, नाही तर मग तेवढं केलं असतं परत एवढं. आणि कलरचा डबा आणलेला होता तर तो कलरही जास्तच होता. तर म्हटलं पूर्ण करून घेऊया. खूप वर्ष झाले माझे, म्हणजे सोहम झाला त्यानंतर हा बेड घेतला होता. म्हणजे जवळजवळ याला आता 15 वर्ष तरी झालेले, 15-16 वर्ष झाले या बेडला माझ्या. तर त्यानंतर एकदा फक्त मी कलर केला होता. त्याच्यानंतर आता इतक्या वर्षानंतर परत करतीये. सो आता छान झाला, मस्त घासलं वगैरे महेशने. ते तर खूप जिथे रस्ट लागलेला होता म्हणजे जंक लागलेला होता ना ते सगळं क्लीन झालं आणि त्याच्यानंतर मग कलर केला. सो असं झालेलं आहे. आणि आता खूप दमायला होतोय, पण माझं काम अजून फिनिश नाही झालंय कारण हा सगळा पसारा मला आवरायचा आहे. सो बघूया थोडंसं आता मी 5-10 मिनिटं थोडा रेस्ट करते कारण आता कमरेची फार वाट लागली, कंबर आणि पाठ एक झालेली आहे. आणि असं एकटीने किंवा एकाने करायचं म्हटलं ना तर खूप वेळ गेला असता आणि त्रासही झाला असता, जसं महेश आणि सोमने मिळून केलं असतं. तर पण म्हटलं की मी पण मदत करते. तर चला दिवस काय होईल. आणि इथे बघू शकता तुम्ही ट्रॉली पण झालेली. आणि त्या सगळ्या ह्याच्यातला पसारा तो बघा झाकून ठेवलंय. सगळे कपडे वगैरे ठेवले आणि माझ्या घरात सगळीकडे पसारा आहे. 2 दिवस मला वाटतं उद्यापर्यंत तसंच राहील. हे बघा बेडवरचं सगळं इकडे आणून टाकलं, गादी वगैरे सगळी. तर हा पसारा पण इथेच राहील. आणि ठीक आहे, एक दिवस पसारा तर पसारा चालतं. असं एक्स्ट्रा काम काढलं तर असं तर होणारच. सो असं काहीसं आहे. आता अर्धा दिवस तर गेलेला, आता बघूया पुढे आणखी काय होतं ते. आणि आता हा दिवस आहे दुसऱ्या दिवशी, दुसरा पण नाही 2 दिवसानंतरचं आहे ही क्लिप. 2 दिवस तर कलर जो लावलेला होता ना तो वाढायलाच लागला. आणि त्याच्यानंतर मग मी ही ट्रॉली अरेंज करायला घेतलेली.
जितका पसारा काढायला मला वेळ लागला नव्हता ना तितका तो ठेवायला लागलेला आहे. खूप वेळ गेला माझा यामध्ये आणि मी यावेळेला ना खरंच काही असं म्हणजे खूप जास्त विचारच केला आणि ज्या वस्तू जशा काढलेल्या होत्या त्या पटापट तशाच ठेवून दिल्या. म्हटलं नंतर कधीतरी करूया बाबा. तर भरपूर सामान यामध्ये माझं मावून जातं आणि जसं मी सांगितलं की या ट्रॉलीला 14 ते 15 वर्ष 15 वर्ष तरी झाले आरामात या बेडला माझ्या. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण बेड एवढ्या वर्षानंतर त्याला छान नवीन रूप दिलं असं म्हणेल मी. तर बेड खरंच खूप छान झाला होता, नवीनसारखाच वाटत होता. जे व्हील्स होते ना ट्रॉलीचे ते सुद्धा मी चेंज केले. आणि इथे या ट्रॉलीमध्ये ना भरपूर असं सामान माझं मावून जातं आणि तुम्ही बघू शकता की किती सामान मावतं. मी मागे सुद्धा या ट्रॉलीवरचा एक व्हिडिओ शेअर केलेला होताच. तर बघा, आणि जो काही पसारा आहे ना तो सुद्धा कमी राहतो. तर अशा प्रकारे ना तुम्ही सुद्धा बेड बनवून जर घेतला ना तर अशा प्रकारे बनवू शकता. एका साईडला पूर्ण बॉक्सचा बनवायचा आणि दुसऱ्या साईडला ट्रॉलीचा बनवायचा. म्हणजे प्रत्येक वेळेला ते बॉक्स उचलायची म्हणजे वरती करायची ना गरज नाही, कारण ती एवढी हेवी म्हणजे गादी असते ना तर ते आपल्याने नाही होत एवढं उचलणं आपल्याने म्हणून. तर अशा प्रकारे माझी ट्रॉलीसुद्धा अरेंज करून झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला, थोडासा ट्रॉली ऑर्गनाईजचा म्हणा किंवा फॅमिली टाईम स्पेंड केला तर आमचा पूर्ण फॅमिलीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. बऱ्याच दिवसानंतर महेश आणि सोहम एकाच व्लॉगमध्ये दिसले. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हो, आधीचे व्हिडिओ माझे नक्की बघा. लवकर आपली भेट होईल आणखी एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, मस्त खायचं, मस्त राहायचं, माझे व्लॉग बघत राहायचं. चला तर मग लवकर भेटूया. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.